नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा येणारी कंबाईन गट ब किंवा क असेल तर मुख्यला जे प्रश्न विचारले जातात ते 2023 ला 12 प्रश्न कोर सायन्सचे कसे विचारले होते आणि त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. 2023 च्या गट ब ला जे कोर सायन्सचे 12 प्रश्न विचारले होते त्याच्यावरूनच 23 ला ग ला आणि 24 ला गट ब ला आणि क ला म्हणजे असे सगळे प्रश्न विचारले होते. आपण बाकीचे जे 2024 चे लेक्चर आपले दोन बाकी येतं ते आपण उद्याच्याला आपल्या ऍप मध्ये आपल्या बॅच मध्ये अपलोड करणार आहोत. हे लेक्चर पाहून घ्या की 2023 चे जे प्रश्न आलेत 12 त्याच्या अनुषंगाने आपण विश्लेषण पाहूया. खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे म्हणजे काय, कुठल्या कणांची सर्वाधिक जास्त पेनिट्रेटिंग पॉवर आहे. पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे भेदन क्षमता. हा प्रश्न कुठून तयार झाला, कसा आला या संदर्भात जर पाहायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे की काही मूलद्रव्य ज्यावेळेस सापडली जातात निसर्गात त्यावेळेस ती कशी असतात, काही असतात स्टेबल ज्याला आपण म्हणतो स्थिर मूलद्रव्य आणि काही असतात अनस्टेबल ज्याला आपण काय म्हणतो अस्थिर मूलद्रव्य. जसं आता परीक्षा आल्यावरती तुमच्या सर्वांची परिस्थिती कशी आहे, अस्थिर झालेलं आहे मन. मनात प्रचंड प्रश्न येतं, होईल का नाही, अभ्यास झालाय का नाही, आठवल का नाही, पेपर कसा येईल, सगळ्या प्रश्नांचं जे मनात तुमच्या साठवण झालेली आहे, तुमचं मन कसं झालंय, अस्थिर झालेलं आहे. तसे निसर्गामध्ये मूलद्रव्य सापडल्यावरती काही अनस्टेबल असतात. मग ते स्टेबल करायचे असतील तर काय केलं जातं, तुमच्या मनाला स्टेबल करण्यासाठी कुणाला तरी सोबत घेऊन ते सांगायला लागतं की असं असं माझं मन स्थिर, माझं मनात खूप सारे भीती तयार झाली, हे झालंय ते झालंय, मन मोकळं करणं म्हणतो आपण. ते जर केलं तर काय होतं, आपलं मन स्टेबल होतं. तसंच मग या मूलद्रव्यातून काही कण उत्सर्जित व्हावे लागतात, बाहेर पडावे लागतात, तरच ते अनस्टेबल असलेले मूलद्रव्य स्टेबल होतील. मग ते जे बाहेर पडणारे कण येतं त्याला अगोदर मेरी क्युरी असेल, त्यांनी युरेनिक किरण नाव दिलं. असे वेगवेगळे शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी त्या बाहेर पडणाऱ्या कणांना वेगवेगळी नावं दिले. त्यानंतर आले रुदरफोर्ड आणि रुदरफोर्ड यांनी त्याच कणांना अल्फा, बीटा आणि गॅमा असं त्या अस्थिर मूलद्रव्यातून बाहेर पडणाऱ्या कणांना काय दिलं, नाव दिलं. आणि या तीन याच्यावरती हमखास प्रश्न येतो. आपल्याला फक्त शॉर्टकट मध्ये विश्लेषणाच्या माध्यमातून पाहतोय त्यामुळे त्या प्रकारे बॅच मध्ये डिटेल पाहतोय. काही मुद्दे पाहिजेत. अल्फा कण म्हणजे पॉझिटिव्ह कण असतात, बीटा कण म्हणजे निगेटिव्ह असतात आणि गॅमा म्हणजे उदासीन, त्याच्यावर कुठलाच प्रभार नसतो, असे कण असतात. मग पॉझिटिव्ह म्हटल्यावरती कुठला अणू, तर हेलियमचा मॉलिक्यूल असा अल्फा कण मानला जातो. बीटाला इलेक्ट्रॉनचा कण असं मानलं जातं, तर गॅमाला फोटॉनचे कण असं मानलं जातं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला जो पाहायचा आहे, दोन प्रकारच्या शक्ती असतात. एक असते आयनन शक्ती आणि दुसरी असते भेदन शक्ती. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात आयनायझेशन पॉवर आणि याला म्हणतात पेनिट्रेटिंग पॉवर. मग आयनायझेशन पॉवर कशाची जास्त कशाची कमी याच्यामध्ये कितीही करा तुम्ही, कन्फ्युजन हे होतच, 100% होतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपण आता एक ट्रिक्स लक्षात ठेवणार येतं, म्हणजे परत तुम्हाला आयनायझेशन पॉवर आणि पेनिट्रेटिंग पॉवर किंवा आयनन शक्ती आणि भेदन शक्ती याच्यात कसंच कन्फ्युजन होणार नाही. अ आहे ना, अ म्हणजे अल्फा. मग आता अ अधिक अल्फाचा अ काय झालं, फुल पॉवरफुल झालं. याचा अर्थ अल्फा सगळ्यात जास्त पॉवरची आयनायझेशन शक्ती अल्फा कणांची आहे. बस एवढ्या एका गोष्टीवरती हे सारखे चिन्ह दोन्ही लिहायचे, लगेच कळतं अल्फा कणांची आयनायझेशन शक्ती बीटा पेक्षा जास्त आहे आणि बीटा कणांची आयनायझेशन शक्ती गॅमा पेक्षा जास्त आहे. आणि याचे एक्झॅक्ट उलट करायचे खाली चिन्ह दोन्ही पण. म्हणजे काय, पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे भेदन क्षमती अल्फाची सगळ्यात कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त बीटाची आहे आणि सर्वाधिक जास्त कशाची आहे, गॅमाची आहे. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अल्फा अल्फा आला की काय होतं, खूप जास्त पॉवरफुल होतं. म्हणजे आयनायझेशन शक्ती अल्फाची जास्त आहे. मग अल्फा बीटा गॅमा असं लिहायचं. हे चिन्ह दोन या बाजूला मारायचे, नंतर त्याच्या अपोजिट मारायचे, आपोआप सगळा पिक्चर क्लिअर होईल. कसंही फिरून विचारलं कशाची कशापेक्षा जास्त कशाची कशापेक्षा कमी तरी तुम्हाला ते सांगता येतं. अजून दोन मुद्दे येतं की अल्फा कणामध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्रात कण विचलित होतात, तर होय बीटामध्ये पण होतात, गॅमामध्ये होत नाही. सगळे मुद्दे आपण बॅच मध्ये पाहिलेले आहेत. एवढं डिटेल पाहायला आता वेळ नाही, कारण आपण काय करतोय, प्रश्नांचं विश्लेषण पाहतोय. त्यामुळे त्या गोष्टी फक्त लक्षात असू द्या. पण हे महत्वाचं, मला आजच्या या प्रश्नाच्या विश्लेषणातून फक्त आयनायझेशन पॉवर आणि पेनिट्रेटिंग पॉवर ह्या दोनच मुद्द्याला हात घालायचा होता. मग इथं प्रश्न काय विचारला होता,
खालीलपैकी कशाची भेदन शक्ती सर्वाधिक जास्त आहे? तर भेदन शक्ती कशाची जास्त आहे? मग तुम्हाला इथं कळलं, गॅमाची सर्वात जास्त भेदन क्षमता आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4, गॅमा किरणांची भेदन क्षमता सर्वात जास्त आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. अगदी थोडक्यात पण 12 प्रश्नाचं प्रॉपर विश्लेषण आपण पाहूया. खालीलपैकी कोणते तरंग यांत्रिक तरंगाचे उदाहरणे? यांत्रिक तरंग म्हणजे कोणते? मेकॅनिकल वेव्हज. परत एकदा आपण बॅच मध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की तरंगाचे 2 प्रकार आहेत. एक आहे मेकॅनिकल म्हणजेच यांत्रिक तरंग आणि दुसरा आहे विद्युत चुंबकीय तरंग किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग. बरोबर. मग आपल्याला इकडे पाहायचंय, मी सांगितलंय तुम्हाला मेकॅनिकलचा म म्हणजे मग माध्यम लागते. असे तरंग ज्यांना ट्रान्सफर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यम लागते. एम फॉर मीडियम, मीडियम लागतं. मग असे कोणते आहेत मीडियम लागणारे? लगेच आपल्याला आठवतं लॉन्जिट्युडनल वेव्हज. लॉन्जिट्युडनल म्हटलं म्हणजे काय? अणुतरंग. आणि अणुतरंगाचं उदाहरण काय? मग साऊंड. आणि त्याच्या एक्झॅक्ट उलट विद्युत चुंबकीय तरंगांना माध्यम लागत नाही. माध्यम लागत नाही म्हणजे कोणते झाले? मग याच्या जागेवरती ट्रान्सवर्स वेव्ह झाले. आणि ट्रान्सवर्सचं उदाहरण कुठलं? मग लाईट. किंवा अजून एक ट्रिक्स लक्षात ठेवा, मेकॅनिकल म्हणजे यंत्र चालू झालं की काय येतो? आवाज येतो, घर 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 घर. म्हणून यांत्रिक तरंगाचं उदाहरण साऊंड हे लक्षात ठेवू शकता. मग काय प्रश्न विचारला होता? खालीलपैकी कोणते तरंग यांत्रिक तरंगाचं उदाहरण आहे? तर पर्याय क्रमांक 2, ध्वनी तरंग म्हणजेच साऊंड वेव्ह हे कशाचं आहे? यांत्रिक तरंगाचं उदाहरण आहे. आणि एक्झॅक्ट तुम्हाला लगेच डेटा काय मिळून जातो? प्रकाश तरंग, रेडिओ तरंग किंवा दूरचित्रवाणी तरंग हे कशाची उदाहरणं आहेत? मग इलेक्ट्रोमॅग्नेटिकची उदाहरणं आहेत. विद्युत चुंबकीय लहरी याची ती उदाहरणं आहेत. पुढचा प्रश्न, आंतरतारकीय अंतरे म्हणजे प्रकाश वर्ष म्हणजे काय? जी ग्रह ताऱ्यांचं अंतर मोजलं जातं ते काय आपल्या याच्यामध्ये नाही मोजता येणार, कारण ते खूप दूर असतं. म्हणून ते मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे युनिट वापरलं जातं. मग एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर एका वर्षामध्ये प्रकाश जेवढं ट्रॅव्हल अंतर करतो त्याला एक प्रकाश वर्ष म्हणतात. आणि त्याची एक नॉर्मल क्वांटिटी विचारली जी सहज तुम्हाला माहिती आहे, 9.46 × 10⁻15 मीटर. स्टेट बोर्डामध्ये 9.5 × 10⁻15 12 15च्या जागा 12 किलोमीटर अशी दिलेली आहे. पण तुम्ही एक अप्रॉक्स व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. पुढचं, शैवाल गट आणि त्याच्यातील रंगद्रव्याच्या जोड्या. खूप वेळेस मी हे टेलिग्रामला सुद्धा टाकलेलं आहे. काय? एक बीजपत्री, एक अबीजपत्री अशी 2 हे येतं वनस्पतीच्या वर्गीकरणाचे टाइप्स. त्याच्यामध्ये अबीजपत्रीचा आपण काय पाहतो? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. बरोबर. तर ह्या थॅलोफायटाच्या मध्ये उदाहरण आहे मग शैवाळ आणि कवक. आणि ह्या शैवाळाचे 4 प्रकार येतं. एक आहे हिरवे शैवाळ, दुसरं आहे लाल शैवाळ, तिसरे आहे तपकिरी शैवाळ, हे 3च आपण शिकतो. पण प्रश्नामध्ये विचारलेलं 4थं एक आहे, त्यामुळे आता ते पण लक्षात ठेवा. गोल्डन किंवा सोनेरी शैवाळ, सोनेरी शैवाळ. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्सने याच्यामध्ये असणारी रंगद्रव्य पाठ ठेवायला लावली होती. पण त्यांनी एक फक्त काय केलंय गेम तुमच्या सोबत, हिरवे, लाल, तपकिरी, सोनेरी न देता त्याची अल्टरनेटिव्ह नावं दिलेत. त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. मग हिरव्या शैवाळाला काय म्हटलं जातं? तर क्लोरोफायसी. हिरव्या शैवाळाला काय म्हटलं जातं? क्लोरोफायसी. लाल शैवाळाला काय म्हटलं जातं? रोडोफायसी. तपकिरी शैवाळाला काय म्हटलं जातं? क्लोरोफायसी, रोडोफायसी, फिओफायसी. आणि सोनेरी शैवाळाला क्रायसोफायसी. असे नावं आहेत अल्टरनेटिव्ह. त्यांनी जोड्या लावामध्ये ही नावं दिली, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. पण मी तुम्हाला लेक्चरमध्ये
ट्रिक्सने हे तोंड पाठ करून घेतलेलं आहे आणि पाठही झालंय. हिरवे म्हटलं की काय ट्रिक सांगितली आठवली असेल, आब्बा, अब आणि फायको इरिथ्रिन हे रंगद्रव्य कशामध्ये आढळतात? हिरवे शैवाल म्हणजेच क्लोरोफायसीमध्ये. लाल मध्ये तुम्हाला सांगितलं सिग्नल लाल लागला आणि काय होतं, गाडी अडवली जाते म्हणजे अ आणि ड. त्यानंतर तपकिरीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तपकीर कोण ओढती? आपल्या आजीबाई ओढतात. मग आजीबाई म्हणजे कोण? अक्का, अ क आणि ओढतात म्हणजे काय? फुकतात, फुकोझोन्थिन. असे तुम्हाला रंगद्रव्य पाठ करून घेतली होती आणि ह्याच्यावरून हा प्रश्न सुटतो. आणि क्रायसोफायसीमध्ये क्रायसोफायसीच हे आढळतं रंगद्रव्य. मग आता आपल्याला काय येतंय याच्यावरून जायचं असतं. सगळंच डेटा यायला पाहिजे अशी अजिबात एक्झामिनरची किंवा पेपर सेटरची अपेक्षा नसते. क्लोरोफायसी हिरवे शैवाल त्याच्यामध्ये तुम्हाला आब्बा ट्रिक सांगितलेली आहे, त्याच्यावरून लगेच सुटतं आणि तुम्हाला अचं एक आहे अशा लगेच पर्यायाकडे जरी गेले तरी तुमचं एक लगेच सुटून जातं. म्हणजे तुम्हाला खाली जायची सुद्धा गरज नाही. याला मग सोपा पर्याय सेट केलेला असल्याने लगेच तुमचं विदिन सेकंदात निघतं. तरी आपण पुढचं पाहू. फिओफायसी म्हणजे तपकिरी आणि तपकिरीमध्ये काय सांगितलं? अक्का तपकिरी ओढते, अ क आणि फुको झोन 3 म्हणजे फुकती. अशा आपण ट्रिक्स केली होती. मग अ क फुको झोन 3 3 नंबर 2 ला 3 बरोबर 2 ला 3. रोडोफायसी म्हणजे काय? लाल शैवाल, लाल रंग लागला सिग्नलला की अडवलं जातं, अड आणि फायको इरिथ्रिन म्हणजे रोडोफायसीला 2 नंबर उत्तर बरोबर आहे. आणि क्रायसोफायसीला फायकोक्रायसिन हे रंगद्रव्य आढळतं. हा एक एक्स्ट्रा पॉइंट आपल्याला मिळून गेला प्रश्नाच्या अनुषंगाने. अशा प्रकारे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 उत्तर तुम्हाला मिळून जातं. म्हणून परत एकदा सांगतोय की 12 पैकी 10+ मार्क घ्यायला काहीच हरकत नाही, कारण तेवढा लेवलचे पेपरला काय केलेलं असतं, प्रश्न सेट करताना पर्याय सुद्धा सोप्या पद्धतीने सेट केलेले असतात. चला, हे वाचल्यावरती थोडीशी भीती वाटते. 100% आउट ऑफ बॉक्स असा प्रश्न म्हणू शकतो, पण सगळेच पैकीच्या पैकी आपल्याला यावेत अशी म्हणजे आपली पण अपेक्षा नसायला पाहिजे. मग एखादा प्रश्न काय हे एकदम काय केलेलं आहे त्यांनी आतमध्ये गटातले गट अशा प्रकारचा हा प्रश्न उदाहरणं दिलेली आहेत झाडांची, झामिया, पायनस, टॅक्सस आणि थुजा. आणि त्याच्यामध्ये त्यांची ऑर्डरच्या मध्ये काय कुठला ऑर्डर आहे ते दिलंय. तर झामिया सायकॅडल्स मध्येच आढळतं. आपण पुढच्या प्रश्नासाठी हा डेटा पाठ करू शकतो. पायनस मध्ये कोनिफेरसचे, टॅक्सस हे निटेल्स नाहीये तर टॅक्सस हे कोनिफेरल्स मध्येच आढळणारं वनस्पती आहे. त्यानंतर थुजा हे टेरिडोस्पर्म हे बागेमध्ये मोरपंखी हे असतं, रोपटं असतं आणि अशा प्रकारची ही झाडं दिलेली आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक गट क याचं बरोबर नाहीये म्हणजे अ ब ड हा पर्याय तुम्हाला मिळू शकतो. विधाने कोणती बरोबर? अ आणि ब बरोबर लिहा. कारण काय आहे की थुजामध्ये टेरिडोस्पर्म ही एक्सपायर झालेलं आहे म्हणजे हे आता अस्तित्वात नाहीये, त्याच्यामुळे हे येणार नाही. नाहीतर तसं ते थुजा बरोबर होतं. बरोबर. पुढचं घ्या. इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येतं? आता पहा, इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या कोणत्या घटकाच्या पानावरती दिसून येतं म्हणजे कशाच्या कमतरतेमुळे. हा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हा इंटरव्हेनल क्लोरोसिस माहिती असण्याच्या अगोदर हे गोष्टी आणि याचे उपयोग जरी माहिती असले तरी लक्षात येतं. नायट्रोजन अन्न टिकवण्यासाठी वापर करतो, कॅल्शियम हाडांची बळकटी वगैरे आपल्याला माहिती आहे. बोरॉन काय त्याला जास्त फळं वगैरे लागावेत म्हणून आपण त्याचा स्प्रे घेत असतो. इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आयर्नच्या कमतरतेमुळे म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे हा काय होतो इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे शिरा आणि पानं काय होतात पिवळी पडायला लागतात. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये अजून 2 घटक येतं म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्नीज, याच्यामुळे सुद्धा इंटरव्हेनल क्लोरोसिस होतं. फक्त प्रॉब्लेम काय हे लक्षात घ्या की जर हा जो आहे आयर्नमुळे होणारा इंटरव्हेनल क्लोरोसिस हा नवीन पानांमध्ये आढळतो तर का तर लोह किंवा आयर्न हे मूव्हिंग नाहीये. म्हणजे जुन्या पानात किंवा झाडात असेल तर नवीन पानामध्ये त्याचं ट्रान्सफर होणं अशी शक्यता कमी असते किंवा नसतेच. म्हणजे आयर्न हा मूव्हिंग नाहीये. तसं मॅग्नेशियम आणि मॅग्नीज हे काय हरितद्रव्याद्वारे एका ठिकाणावरून एका पानातून नवीन पानाच्या म्हणजे त्याच्या देठाकडे ट्रान्सफर होतं आणि ते नवीन पानात सुद्धा प्रवेश करतं आणि त्याच्यामुळे त्याला तिथं काय होत नाही गरज भासत नाही की बाबा कमतरता पडत नाही. तसं हे मूव्हिंग नाहीये म्हणून हे असू शकतं. मग पुढच्या येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे डेटा लक्षात ठेवायचा आहे की कोवळ्या पानांमध्ये इंटरव्हेनल क्लोरोसिस हे आयर्नच्या कमतरतेमुळे आढळतं तर जुन्या पानांमध्ये मॅग्नेशियम किंवा मॅग्नीजच्या कमतरतेमुळे इंटरव्हेनल क्लोरोसिस हा रोग आढळतो किंवा पाहायला मिळतो.
रबराचे वल्कनीकरण या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश हा कच्च्या रबराबरोबर विशिष्ट तापमानास तापवतात. आता पहा याच्यामध्ये याचं उत्तर आहे सल्फर. तर सल्फर काय केलं जातो, ज्यावेळेस आपण कच्चं रबर काढतो झाडातून त्यावेळेस ते चिकट असतं आणि खूप मऊ असतं. पण आपल्या गाडींचे टायर जर पाहायला गेलं तर ते रबर कसं आहे, एकदम कडक कठीण आहे. तर ते बनवण्यासाठी त्याला सल्फर सोबत काय केलं जातं, तापवलं जातं. ही एक रबराच्या व्हल्कनायझेशन म्हणजे रबराला कठीणपणा देण्याची ही एक प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी काय वापरलं जातं एवढंच सोप्यामध्ये विचारलंय. कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते, तर याच्यामध्ये सुद्धा असा प्रश्न आहे की बाबा हा आपण वाचलेला डेटा असतो किंवा नसतो, हा बेसिक मधून प्रश्न येतो. पण मग थोडंसं लॉजिक लावायचं आपल्याला जे माहिती येते की कागदाचं ब्लिचिंग म्हणजे काय. तर सगळ्यांना माहिती आहे झाडं येतं, झाडाच्या खोडापासून किंवा झाडापासून पानं तयार केली जातात आपल्या वहीची पुस्तकाची. म्हणजे त्याला कागदाचा जो लगदा आहे तो कसा असतो, मग पिवळसर असतो आणि झाडाचा कसा बुंदा असतो त्या टाईप मध्ये. तर ते इकडं पानासारखं पांढरं करणे म्हणजे कागदाचं ब्लिचिंग करणे. मग का, तर त्याच्यामध्ये असतं लिग्निन नावाचं घटक आणि त्याच्यातून ते काढून टाकून त्याला पांढरा शुभ्र करायचं असतं आपल्या वहीच्या किंवा समोर असलेल्या पुस्तकाच्या पानासारखं. तर ते करण्याची प्रोसेस म्हणजे कागदाचे ब्लिचिंग करणे होय. आणि मग त्याच्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड हा घटक सर्वाधिक जास्त वापरला जातो, त्याला म्हणायचं कागदाचं ब्लिचिंग करणे. बाकी आर्गॉन तुम्हाला माहिती आहे, राजवायू आहे, अल्कोहोल जंतुनाशक आहे आणि नायट्रोजन आपला रेग्युलर घटक आहे. तर हायड्रोजन पेरॉक्साईड थोडंसं नाव पण मोठं वाटतं आणि वेगळं वाटतं, त्याच्यामुळे तुम्हाला माहित नसेल तरीही तुम्ही ते मारू शकता. मोरचूद कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी करता वापरतात. सगळ्यात पहिलं तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट CuSO4 आणि ते कशामध्ये आढळतं, कसं करायचं असतं ते. तर तुमच्या आपण पाहतो कुठल्याही आजाराची ज्यावेळेस टेस्टिंग घ्यायची असते त्यावेळेस सुई मारतात आणि थोडंसं ब्लड काढतात, मग ते मोरचूदच्या द्रावणामध्ये टाकलं जातं. मोरचूदच्या घनतेसाठी त्याचा म्हणजे घनतेचं जे आहे त्याच्यामुळे त्या ग्रॅव्हिटीच्या जीवावरती तो प्रयोग केला जातो. आणि जर तो रक्ताचा थेंब तळाशी गेला पाण्याच्या त्या मोरचूदच्या, तर समजायचं तुमच्याकडे तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे. जर तो मध्येच तरंगला तर कमी आहे आणि एकदम आधांतरी राहिला तर ते अत्यंत कमी आहे अशी टेस्ट केली जाते. आणि ती कशाची असते, ॲनिमियाची टेस्ट किंवा रक्तक्षयाच्या टेस्टसाठी मोरचूद हा घटक वापरतात. आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते. आर्थ्रोपोडा म्हटलं की मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी तुमच्या त्याच्यासाठी ट्रिक्सने पाठ करून घेतलेत उदाहरणं. तुम्हाला फक्त एखाद्या संघाचं किंवा गटाचं जर नाव घेतलं तर त्याचे 1 ते 2 उदाहरणं आठवलेच पाहिजेत. ते आठवले तर तुम्हाला बरोबर त्याचे कॅरेक्टर ठरवता येतात. आर्थ्रोपोडा म्हटलं की मला कीटक आठवतं, कीटक मध्ये काय येतं मग विंचू, झुरळ, माशी हे सगळ्या गोष्टी येतात. आणि हे उदाहरणं आठवले तर मी पहिलं वाचतो की सर्वात मोठा फायलम, हे कुणालाही येईल की सर्वात मोठा फायलम आर्थ्रोपोडा आहे आणि 2 नंबरचा मोलुस्का आहे. आणि याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेत, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त अपृष्ठवंशीय मध्ये जर पाहायला गेलं तर आर्थ्रोपोडा मोठा फायलम आहे आणि 2 नंबर मोलुस्का आहे. क्लिअर आहे हे, पहिलं तर कळलं तुम्हाला बरोबर आहे. मग लगेच पर्यायाकडे जायचा प्रयत्न करायचा, सापडतंय का, तर तर सगळ्यामध्ये म्हणजे आपल्याला एलिमिनेशन टेक्निक इथं वापरता येणार नाही. दुसरं वापरायचं स्केलेटन चिटिनने झाकलेले असतं. अजिबात काही माहिती नाहीये, लय ताण घ्यायचा नाही, पुढच्या पर्यायाकडे जायचं. खंडित शरीर म्हणजे सेगमेंटेड बॉडी, आणि होय विंचू किंवा माशी पाहिली तर तुम्हाला ती अशी सेगमेंट मध्ये डिवाइड झालेली दिसते. सेगमेंटेड बॉडी आहे, त्यात काही विशेष नाही, म्हणजे क तर आहे याचा अर्थ पहिला आणि दुसरा पर्याय गायब झाला. बरोबर. आणि चौथं वाचा, बायलॅटरल सिमेट्री बॉडी म्हणजे द्विपक्षीय सममिती शरीर, 100% मधून कापल्यावर 2 भाग होतात, म्हणजे पर्याय क्रमांक ड सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ब क ड हे याचं उत्तर आहे. आता तुम्हाला काय माहिती नव्हतं, ब माहित नव्हतं, पण ब नसणारा पर्याय नाहीच आहे, कारण अवघड टॉपिक ज्यावेळेस ऍड केला जातो त्यावेळेस तो माहिती असावा असं आयोगाला अजिबात वाटत नाही. म्हणून तुमच्यासाठी हे जास्त फायद्याचं ठरतं. आणि पुढचा प्रश्न पहा, गांडुळाचे निर्वहन म्हणजे लोकोमेट्री ऑर्गन म्हणजे गांडुळाला हालचाल करण्यासाठी कुठला, तर सिटेय. फक्त इथं कन्फ्युजन काय केलंय त्यांनी, 3 नंबरचा क आहे पण दिलाय पर्याय 2 नंबरला फक्त क. इथं थोडीशी गफलत होऊन तुम्ही पर्याय क्रमांक 3 मारू शकता. फक्त क वाचताल आणि लगेच 3 नंबरला क्लिक करताल तर तुमचं चुकू शकतं, म्हणून हा पर्याय लक्षात ठेवा. बाकी गांडूळ हा ॲनालिडा या फायलम मध्ये येतो आणि बाकी त्याच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता, तर आत्ताच पाहिलं सगळ्यात मोठा आर्थ्रोपोडा आणि दुसरा मोलुस्का, हे 2 संघ एका मागे एक येतात. आता याच्यामध्ये अपृष्ठवंशीय विचारले, मग तुम्हाला माहिती पाहिजे पृष्ठवंशी
आणि अपृष्ठवंशी. तर अपृष्ठवंशीमध्ये ते सगळे 10 संघ जे की आर्थोपोडा, पोरीफेरा, सिलेंटराटा, एस्केल हेल्मेंथिस, प्लॅटी हेल्मेंथिस, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा, ते सगळे तिथपर्यंत. आणि पृष्ठवंशीयमध्ये तुम्हाला सांगितलंय की पायसेस म्हणजे मासे, आपण ज्याला जलचर म्हणू, पुढे जाऊन ते भूचर वरती येण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर झाले जमिनीवर आले की सस्तन प्राणी पायसेस, नंतर उभयचर, नंतर भूचर, नंतर सस्तन प्राणी आणि नंतर पक्षी. असे हे जे फायलम किंवा गट येतं हे झाले पृष्ठवंशीयचे आणि अपृष्ठवंशीयचे सगळे. मग त्यांनी विचारले अपृष्ठवंशीयमध्ये दुसरा सर्वात मोठा, तुम्ही म्हणताल मग काय तिसरा विचारतील आणि चौथा विचारतील का? 100% नाही, काळजी करू नका. पहिला मोठा आर्थोपोडा माहिती आहे आणि सेकंड मोलुस्का आहे, त्याच्यावरतीच हा प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारे पहा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. 12 प्रश्न शॉर्ट मध्ये स्वीट मध्ये घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला 24चं विश्लेषण आपल्या बॅच मध्ये मिळून जाईल. पुढच्या लेक्चर उद्याच्या दिवशी अपलोड होऊन जाईल. धन्यवाद.